प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून? नाही 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 नाही, मी काही नाराज बिराज असण्याचं काही कारण नाही. एखाद्याने मागणी करावी का तर करावी, ते काही गैर नाहीये. पण मिळालं नाही म्हणून नाराज व्हायचं काय कारण आहे? बघा, ज्या संभाजीनगरमध्ये एकेकाळी आमच्याकडे प्रचंड सत्ता होती, जिकडे आमचे 5-6 आमदार होते, खासदार होते, महापालिकेत सत्ता होती, आज त्या संभाजीनगरमध्ये फार पक्षाची अडचणीची अवस्था आहे. कदाचित पक्षाला संजीवनी मिळावी म्हणून जर दानवेंना तिथे जर संधी दिलेली असेल तर हरकत नाही. पक्ष वाढणार असेल तर आपण पक्षप्रमुखांचा निर्णय मान्य केला पाहिजे. आणि एका जत्रेत देव म्हातारा होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी अजून खूप मोठा स्पॅन आहे आणि तो मोठा स्पॅन मी लढला पाहिजे. उलट मला याचा जास्त आनंद आहे की कदाचित पक्षप्रमुखांनी जर असा निकष लावला असेल की आपण सुषमाताईंना जरी नाही दिलं तरी त्या नाराज होणार नाहीत आणि त्या कुठल्याही पक्षात जाणार नाहीत, तर मला वाटतंय हा माझा पक्षनिष्ठा, माझ्याबद्दलच्या पक्षनिष्ठेचा सन्मान आहे. माझ्यावर पक्षप्रमुखांनी दाखवलेला विश्वास आहे की मी कुठल्याही परिस्थितीत, पद असो किंवा नसो, मी त्यांच्यासोबत ठाम राहणार आहे. हा विश्वास असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असेल. चांगली गोष्ट आहे. मला वाटतं की मी ठाकरेंची बहीण आहे, मी ठाकरेंची बहीण आहे, त्यामुळे मला वेगळ्या शब्दाची काही गरज नाही. मला होईल ना. लाडकी बहीण वाटत नाही तुम्ही? काय आहे माहितीये का, 1500 रुपयावर खुश होणं याला जर लाडकी बहीण म्हणत असाल तर सॉरी, मी काही त्याच्याशी सहमत नाही. माझ्यासाठी पदांपेक्षा सुद्धा सन्मान जास्त महत्वाचा आहे, सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. माझी सुरक्षितता, माझा सन्मान पक्षामध्ये शाबूत आहे, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. राहिला प्रश्न भाजपच्या ट्रोलर्सचा, तर त्यांनी माझी चिंता करण्यापेक्षा त्यांनी केशव उपाध्ये, माधव भंडारी या लोकांची चिंता करणं जास्त गरजेचं आहे. ते त्यांच्यासाठी जास्त हितकारक आहे. काहीतरी म्हात्रेबाईंनी पण काहीतरी ट्विट केलं होतं. आता त्यांचं तर काय कोणी सांत्वन करावं असो, कारण नीलम गोरेंसारख्या अत्यंत निरुपयोगी महिलेला 5 वेळा, कारण ब्लॅकमेलिंग केलं जातं ना, त्यांना माहितीये की आता नीलम गोरेला दिलं तर नीलम गोरे पुन्हा भाजपकडे सुद्धा टुनकन उडी मारू शकतात. त्यामुळे कधी कधी अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या निरुपयोगी लोकांना पण द्यावं लागतं. त्यातून कदाचित नीलम गोरेंना मिळाली असेल ती जागा, पण त्यामुळे काम करणाऱ्या पक्षातल्या चांगल्या महिलांवर नक्की अन्याय झाला असेल.